मल्लिकार्जुन आरबळे निवडून आल्यावर हे आमचे सगळे आमच्या गावामध्ये गाव सुधारित होत आहे। पारंपरिक पद्धतीने आमच्या गावात यंदाच कार्यक्रम झाला या आम्हाला सगळ्यांना चांगलं वाटलं आणि सर्व काही व्यवस्थित मलकू करत आहे। गावातील सर्व कामे विहिरी बांधकाम घरे वगैरे पूर्ण कामे व्यवस्थित पार पडत आहे। कार्यक्रम हा पण मोठा छान झाला। मागील काही दशकांत बदलती शेती आणि यांत्रिकीकरणामुळे बैलजोड्या पाळण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाला होता। मात्र गडहिंग्लज तालुक्यातील मुगळी गावाने आपली जुनी परंपरा पुन्हा एकदा जिवंत केली आहे। महाराष्ट्राच्या मातीतील बेंदूर सणाचे औचित्य साधून मुगळी येथे आयोजित करण्यात आलेल्या सुदृढ बैलजोडी स्पर्धेने संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष वेधून घेतले। 30 वर्षांपूर्वीची भव्यता यावर्षी पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली। या स्पर्धेत पंचक्रोशीतील जवळपास 40 ते 50 बैलजोड्यांनी सहभाग नोंदवला होता। ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात शेतकरी आपल्या सजवलेल्या बैलजोड्या घेऊन स्पर्धेत दाखल झाले होते। अतिशय देखण्या आणि ताकदवान बैलजोड्या पाहण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। जणू काही मुगळी नगरीत बेंद्राचा सोहळाच अवतरला होता। या उपक्रमाबद्दल बोलताना गावचे सरपंच मल्लिकार्जुन आरबळे म्हणाले की गावातील तरुण पिढीला शेती आणि संस्कृतीची ओढ लागावी यासाठी हा प्रयत्न आहे। यावर्षी प्रतिसाद उत्तम मिळाला असून पुढील वर्षी यापेक्षाही मोठ्या स्वरूपात ही स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा मानस आहे। गावकऱ्यांनी देखील सरपंच मल्लिकार्जुन आरबळे आणि त्यांच्या टीमचे तोंड भरून कौतुक केले आहे। सरपंच केवळ गावाचा भौतिक विकासच करत नाहीत तर गावच्या सांस्कृतिक परंपरा जपण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या। या यशस्वी आयोजनाबद्दल सरपंच आरबोळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस नागरिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत। नमस्कार। सध्या आपण आहोत मुगळी येथे। आज महाराष्ट्रभर बैलपोळा सण हा अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे। मुगळी येथे देखील सदृढ बैल जोड्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे। याच अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः मुगळी गावचे सरपंच मल्लिकार्जुन आरबोळजी आहेत। साहेब नमस्ते। आज पहिल्याच वर्षी तुमचं हे ह्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं, कशा प्रकारे आयोजन करण्यात आलेलं आहे, काय कुणाकुणाचं सहकार्य लाभलेलं यासाठी? 30 वर्षापूर्वी मुतनानंतर मुगळी येथे अतिशय चांगल्या सदृढ बैलजोडे स्पर्धा भरवत होत्या, पण कालांतराने शेतीकडे अनेक लोकांचा ओघ कमी झाला। पण अनेक ठिकाणी चांगले शेतकरी आहेत जे बैलाची निगा राखतात किंवा बैल संगोपन करायची त्यांना फार मोठी हौस आहे। आजकाल तुम्हाला माहिती आहे की बैल सांभाळणे ही फार मोठी गोष्ट आहे। एखादी गाडी किंवा मालमत्ता सांभाळणे जितकी सोपी गोष्ट आहे तितकी आज बैल सांभाळणे सोपी गोष्ट नाही। ही सदृढ बैलजोडी स्पर्धा घेण्याचं मानस इथे गावामध्ये जे सध्या बैल मालक आहेत त्यांनी इच्छा व्यक्त केली होती की मागच्या वर्षीच इच्छा व्यक्त केली होती की आपण एक मोठी स्पर्धा भरूयात। या स्पर्धेमध्ये आज मुगळी गावातले कोणतेही बैल मालक किंवा बैलजोडी या स्पर्धेमध्ये नसून त्यांनी फक्त प्रदर्शनासाठी आणले होते। त्याचबरोबर पंचक्रोशीतले किंवा आपले गडिंग्लज असतील, निपाणी असतील, शंकेश्वर असतील किंवा आजरा असतील, चंदगड असतील, पट्टणकोडोली असतील, येथून जवळपास 35 बैलजोड्यांचे इथे आज सहभाग नोंदवलेले आहेत। आणि या कार्यक्रमासाठी गावातील सर्व शेतकरी असतील, ग्रामस्थ असतील, विविध संस्था असतील, लक्ष्मी ग्रामीण पतसंस्था असेल किंवा आमच्या गावचे कुबोटाचे चालक मालक संघटना असतील, त्याचबरोबर नदी लक्ष्मी यात्रा कमिटी असेल, त्याचबरोबर बेंदूर हौशी संघटना असेल, गावातील आमदार शिवाजीराव पाटील साहेब यांचं सहकार्य लाभलेलं आहे। त्याचबरोबर मोठमोठे देणगीदार आहेत, आपी पाटील साहेबांचे चिरंजीव श्रीशैल पाटील यांचं आहे। त्यानंतर पशुसेवा मेडिकल, लक्ष्मी ग्रामीण बिगर संस्था या सर्वांचं मोलाचं योगदान आणि आर्थिक सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे। आणि विविध वस्तू देऊन या लोकांनी आम्हाला हा कार्यक्रम करण्यासाठी ऊर्जा दिलेला आहे। आपल्या लाईव्ह केल न्यूजच्या माध्यमातून मी त्या सर्व
देणगीदारांच्या आणि जे पाठी राखे आहेत किंवा जे आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांचं मी मनापासून आभार मानतो. आणि आम्ही निश्चितच ह्या वर्षी न आता दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम मोठ्या पद्धतीने घ्यायचं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी आम्हाला कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातून आम्हाला उत्कृष्ट पंच लाभलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी या कार्यक्रमाला आले, ते असतील, हलगी वादक असतील, प्रमुख पाहुणे असतील आणि जे कष्ट केलेले आहेत बेंदूर हौशी संघटनेचे जे 15-20 मंडळ आहेत त्यांनी गेले महिनाभर अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे. निपक्षपातीपणे आम्ही ही स्पर्धा चालावी यासाठी गावातील कोणतेही स्पर्धक यामध्ये सहभागी नोंदवलेले नाही. पण स्पर्धेच्या स्वरूपामध्ये आम्ही प्रत्येक स्पर्धकामध्ये सहभागी असणाऱ्या बैलजोडी मालकास प्रत्येक बैलाला एक चांगली बुट्टी असेल, कासरा असेल, त्याचबरोबर सन्मान चिन्ह आणि श्रीफळ देण्याचं आम्ही योजलेलं आहे. आणि विजेत्यांना प्रत्येक गटातील विजेत्या जसे की दाती, बिनदाती आणि जनरल बैलगट अशी स्पर्धा आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांक 15,000, द्वितीय 10,000, तृतीय 7,000 रुपये आणि त्याबरोबर त्यांना ढाल निशाणी देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यामुळे मी परत एकदा मुगळी गावकरी असतील आणि मुगळी विभागातल्या किंवा आजूबाजूच्या गावकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचं सर्वांचं मी मनापासून आपल्या KL न्यूजच्या माध्यमातून आभार मानतो व अशीच त्यांची साथ राहील ही आशा बाळगतो. धन्यवाद. सकाळपासून पहिल्यांदाच मुगळीमध्ये एवढा भव्य स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. कशा वाटल्या स्पर्धा? आम्हाला चांगलं सगळं वाटलं. पारंपरिक पद्धतीनं आमच्या गावात यंदाच कार्यक्रम झाला या. आम्हाला सगळ्यांना चांगलं वाटलं. ह्याच्या आधी ह्या असं स्पर्धा कधी झालेल्या पहिल्यांदा आमच्या गावात मुगडी गावात हे कधीही असं कुठलं काम असं कार्यक्रम आमच्या गावी झालेलं नाही. आता पहिल्यांदा हेच झालेलं आहे. मल्लिकार्जुन आरबळे निवडून आल्यावर हे आमचे सगळे आमच्या गावामध्ये गाव सुधारित होत आहे. आणि एक स्पर्धा असं सगळं कुठलेही कार्यक्रम आमच्या गावामध्ये मुगळी गावामध्ये आता फार मजबूत छान सगळं म्हणजे विकासासकट गावची संस्कृती देखील जपण्याचं काम. संस्कृती जपाले सगळं आमचं गाव स्वच्छता आमच्या सगळ्या गावात मुगळी गावात काय एक हे नाही हे तसं सगळे स्वच्छता अभियान आणि हे आता कार्यक्रम पण व्यवस्थित सगळे कार्यक्रम छान छान ठेवाले. बेंदूरचा सण पहिल्यांदाच मुगळीमध्ये एवढा मोठा उत्सव साजरा होतोय, कसा वाटला? अगदी मस्त वाटला. पहिल्यांदा पारंपरिक हा सण हाच पहिला वर्षी हा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आणि सर्व काही व्यवस्थित मनकू करत आहे. गावातील सर्व कामे, विहिरी, बांधकाम, घरे वगैरे पूर्ण कामे व्यवस्थित पार पडत आहे. कार्यक्रम हा पण मोठा छान झाला. कुठे डीजे वगैरे नसून पारंपरिक वाद्यात इथे एक स्पर्धा पार पडत आहे. डीजे वगैरे नसून पारंपरिक छान कार्यक्रम पार पडला. याच्यामध्ये हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. हार्दिक अभिनंदन.